नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, लग्न तुटल्यानंतर मुलगी जेव्हा माहेरी परतते तेव्हा तिला सगळ्यात जास्त गरज असते ती आपल्या माणसांच्या आधाराची. पण ज्या घराला ती आपला शेवटचा आधार समजते त्याच घरात जर तिला आपल्या राहण्याबद्दल प्रश्न विचारला गेला तर तिच्या मनावर काय परिणाम होईल. आजची कथा आहे सौम्याची. 4 वर्षाचं लग्न तुटल्यानंतर ती एक छोटीशी बॅग घेऊन माहेरी परतली. तिला वाटलं होतं की आई बाबा तिला प्रेमाने जवळ घेतील आणि या कठीण काळातून बाहेर पडायला मदत करतील. पण घरात पाऊल ठेवताच आईने तिला असा प्रश्न विचारला ज्याची तिने कधीच अपेक्षा केली नव्हती. सौम्या, तू इथे किती दिवस राहणार आहेस? आईच्या या एका प्रश्नाने सौम्याच्या मनाला मोठा धक्का बसला. ज्या घराला ती आजही आपलं माहेर समजत होती तिथेच आता ती स्वतःला परकी का समजू लागली. आणि या सगळ्यानंतर सौम्याने आपल्या आयुष्याबद्दल असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. चला तर मग जाणून घेऊया सौम्याची ही मनाला भिडणारी कहाणी. घटस्फोटानंतर मुलगी माहेरी परतली होती, पण ज्या घराला तिने आपलं शेवटचा आधार समजलं होतं त्याच घरात तिला सगळ्यात आधी हे ऐकावं लागलं की ती इथे किती दिवस राहणार आहे. सौम्या हातात एक छोटीशी बॅग घेऊन दारात उभी होती. 4 वर्षाचं लग्न संपल्यानंतर ती पहिल्यांदाच माहेरी आली होती. तिला वाटलं होतं की आई तिला मिठी मारेल, पण मंदाताईंनी काळजीने विचारलं, बाळा, तू इथे राहू शकतेस, पण पुढचाही विचार करावा लागेल. सौम्याने आईकडे पाहिलं. आई, मी कायमची आली नाहीये, फक्त काही दिवस स्वतःला सावरायचं आहे. तेवढ्यात वडील विनायक बाहेर आले. ते म्हणाले, सौम्या, आयुष्य पुढे न्यायला हवं. आम्हाला वाटतं तू लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभी राहावी. सौम्याचे डोळे भरून आले. बाबा, मी प्रयत्न करेन, पण आता मला थोडा आधार हवा आहे. तेवढ्यात वहिनी स्वाती म्हणाली, आधार द्यायला कोणाचीच अडचण नाही, पण घराचा खर्चही वाढणार आहे ना. आधीच जबाबदाऱ्या कमी नाहीत. सौम्या शांत झाली. तिने भाऊ अमोलकडे पाहिलं. तिला वाटलं तो काहीतरी बोलेल, पण अमोल एवढंच म्हणाला, आत्ता सौम्या खूप त्रासात आहे, नंतर सगळा विचार करू. सौम्या आपल्या जुन्या खोलीत गेली. तिच्या जुन्या कपाटात स्वातीचं सामान ठेवलं होतं आणि खोलीत घरातल्या बऱ्याच वस्तू भरून ठेवल्या होत्या. तिने आपली बॅग खाली ठेवली आणि शांतपणे बसली. काही वेळाने आई तिच्या जवळ आली. बाळा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या बाबांचा चुकीचा अर्थ नव्हता. सौम्याने विचारलं, आई, माझ्याच घरात आता माझ्यासाठी जागा उरली नाही का? मंदाताई काहीच बोलल्या नाहीत. सौम्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लग्न तुटल्यामुळे मी आधीच खचले आहे आई. मला वाटलं होतं कमीत कमी माहेरी आल्यावर मी स्वतःला सावरू शकेन. मंदाताईंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, तू आमची मुलगी आहेस, पण पुढचं आयुष्य तुला स्वतः सांभाळावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्या स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला गेली. स्वातीने लगेच म्हटलं, तुम्ही राहू द्या, मी करते. सौम्या म्हणाली, वहिनी, मीही घरकाम करू शकते. स्वाती म्हणाली, कामाचा प्रश्न नाही, फक्त घरातलं सामान मोजून वापरावं लागतं. सौम्याला समजलं की मुद्दा फक्त सामानाचा नव्हता. ती काही न बोलता परत खोलीत गेली. दुपारी तिने वडील आणि भावाचं बोलणं ऐकलं. विनायक म्हणत होते, सौम्यासाठी एखादं काम शोधून दे. जितक्या लवकर ती स्वतःच्या पायावर उभी राहील तितकं चांगलं. अमोल म्हणाला, बाबा, आत्ताच तिचा घटस्फोट झाला आहे, तिला थोडा वेळ तरी द्या. विनायक म्हणाले, वेळ देऊ, पण कायमची जबाबदारी घेणं आपल्याला शक्य नाही. सौम्याच्या डोळ्यात अश्रू आले. ज्या वडिलांनी कधी काळी तिला सांगितलं होतं की हे घर कायम तिचं आहे, आज ते तिच्या इथे राहण्याचा विचार करत होते. ही गोष्ट तिला सगळ्यात जास्त बोचली. रात्री अमोल तिच्या जवळ आला. सौम्या, बाबांच्या बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. सौम्याने विचारलं, दादा, खरं सांग, तुलाही वाटतंय का की मी लवकर इथून निघून जावं? अमोल काहीच बोलला नाही. सौम्याला त्याची शांतता समजली. ठीक आहे दादा, मी प्रयत्न करेन की जास्त दिवस कुणावर ओझं होणार नाही. त्या रात्री सौम्याने ठरवलं की ती नोकरी शोधेल आणि आपलं आयुष्य स्वतः सांभाळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्या लवकर उठली. आता कुणावर अवलंबून न राहता स्वतः नोकरी शोधायची असं तिने ठरवलं होतं. ती नाश्ता करायला बसली होती
तेवढ्यात बाहेरून बाबांचा आवाज आला, अमोल, सौम्यासाठी एखादं काम शोधावं लागेल. स्वातीही तिथेच होती. ती म्हणाली, मी सौम्याच्या विरोधात नाही, पण घराचा खर्चही वाढणार आहे. आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. सौम्या बाहेर आली आणि म्हणाली, तुम्ही माझ्याबद्दल बोलत असाल तर माझ्यासमोर बोला. सगळे शांत झाले. सौम्याने बाबांना विचारलं, तुम्हाला वाटतं मी इथे बसून आयुष्यभर तुमचे पैसे खर्च करणार आहे? विनायक म्हणाले, प्रश्न पैशाचा नाही. सौम्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग प्रश्न कशाचा आहे बाबा? माझ्या घटस्फोटाचा? आता माझं स्वतःचं घर उरलेलं नाही ह्याचा? मंदाताई म्हणाल्या, सौम्या, गोष्ट एवढी वाढवू नकोस. सौम्या म्हणाली, आई, मी गोष्ट वाढवत नाहीये. मी फक्त एवढंच विचारते की लग्नाच्या वेळी ज्या मुलीला तुम्ही म्हणालात काही अडचण आली तर परत घरी ये, तीच मुलगी आज परत आली तर तिच्या राहण्याच्या दिवसाचा हिशोब का केला जातोय? मंदाताई गप्प झाल्या. सौम्या आपल्या खोलीत गेली आणि नोकरीसाठी आपली जुनी प्रमाणपत्र काढू लागली. तिने अनेक ठिकाणी फोन केले. काही ठिकाणी उत्तर मिळालं नाही, पण तिने प्रयत्न सोडला नाही. संध्याकाळी अमोल तिच्या खोलीत आला. सौम्या, मी तुझा बायोडाटा एका कंपनीत पाठवला आहे. कदाचित पुढच्या आठवड्यात मुलाखत होईल. सौम्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकसं हसू आलं. धन्यवाद दादा, अमोल म्हणाला. तू काळजी करू नकोस. बाहेर स्वाती हे सगळं ऐकत होती. रात्री तिने अमोलला विचारलं, तू सौम्याला नोकरी मिळवून दे, मला काही अडचण नाही, पण नोकरी मिळेपर्यंत तिच्या खर्चाचं काय? अमोल म्हणाला, मी बघतो. स्वाती म्हणाली, तू प्रत्येक वेळी हेच म्हणतोस, पण ती खूप दिवस इथे राहिली तर? अमोल नाराज होऊन म्हणाला, ती माझी बहीण आहे स्वाती. स्वाती म्हणाली, मी कधी म्हणाले ती तुमची बहीण नाही. मी फक्त घराच्या जबाबदारीबद्दल बोलते. दुसऱ्या दिवशी सौम्याच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. तुम्ही सौम्या बोलत आहात का? आम्हाला तुमचा बायोडाटा मिळाला आहे. तुम्ही उद्या मुलाखतीसाठी येऊ शकत असाल तर एक संधी आहे. सौम्याच्या डोळ्यात पुन्हा आशा निर्माण झाली. ती मुलाखतीला गेली आणि 2 दिवसांनी तिला नोकरी मिळाली. घरी आल्यावर तिने सगळ्यात आधी आईला सांगितलं. मंदाताई आनंदाने म्हणाल्या, माझी मुलगी आता स्वतःच्या पायावर उभी राहील. सौम्या म्हणाली, आई, पहिल्या पगारातून सगळ्यात आधी तुमची औषधं घेईन. स्वाती शांतपणे ऐकत होती. रात्री तिने अमोलला सांगितलं, आता सौम्य कमवायला लागली आहे तर तिने पुढच्या आयुष्याची व्यवस्थाही विचारात घ्यायला हवी. अमोल म्हणाला, आत्ताच तर तिची नोकरी सुरू झाली आहे. स्वाती म्हणाली, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आधीच विचार करून ठेव, म्हणजे नंतर त्रास होणार नाही. दुसऱ्या दिवशी अमोलने सौम्याला सांगितलं, सौम्या, 6 महिन्यात तुला राहण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. सौम्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग शांत आवाजात म्हणाली, ठीक आहे दादा, मी प्रयत्न करेन की त्याआधीच तुमचं घर सोडेन. पण तिच्या त्या उतारामागचं दुःख कुणालाच दिसलं नाही. आता तिला समजलं होतं की माहेर तिच्यासाठी दार उघडू शकतं, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची लढाई तिलाच लढावी लागणार होती. नोकरी सुरू झाल्यानंतर सौम्याने हळूहळू आपलं आयुष्य सावरायला सुरुवात केली. सकाळी वेळेवर ऑफिसला जायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर घराच्या कामात आईला मदत करायची. पहिला पगार मिळताच तिने आईची औषधं घेतली आणि घरासाठी किराणा सामानही आणलं. मंदाताई म्हणाल्या, बाळा, स्वतःसाठीही काही घेतलं असतंस. सौम्या हसून म्हणाली, आई, अजून खूप काही करायचं आहे. पण स्वातीचं वागणं बदललं नाही. एकदा ती सौम्याला म्हणाली, आता तुझी नोकरी लागली आहे तर पुढे कुठे राहायचं याचाही विचार कर. सौम्याने विचारलं, वहिनी, अजूनही तुम्हाला वाटतं का की मी इथे ओझं आहे? स्वाती म्हणाली, मी असं म्हटलं नाही, फक्त एवढंच म्हणते की प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. सौम्या शांतपणे म्हणाली, मी माझी जबाबदारी घेईन वहिनी, पण रोज मला हे आठवण करून देण्याची गरज नाही की मी घटस्फोटानंतर माहेरी राहते. स्वाती गप्प झाली. काही दिवसांनी सौम्याला दुसऱ्या शहरातील एका कंपनीतून फोन आला. तिथे नोकरी चांगली होती आणि पगारही आधीपेक्षा जास्त होता. सौम्याने घरी येऊन सगळ्यांना सांगितलं. मंदाताई घाबरून म्हणाल्या, तू एवढ्या लांब जाणार आहेस? सौम्या म्हणाली, आई, कदाचित माझ्यासाठी हेच चांगलं असेल.
अमोल म्हणाला, काम चांगलं असेल तर तू विचार करू शकतेस. स्वाती लगेच म्हणाली, हो, आता तुला स्वतःच्या पायावर उभं राहायलाच हवं. सौम्याने तिच्याकडे पाहिलं. वहिनी, मी गेले तर माझ्या इच्छेनेच जाईन. तुम्हाला माझं इथं राहणं आवडत नाही म्हणून नाही. रात्री विनायक मंदाताईंना म्हणाले, आपल्याकडून चूक झाली. मंदाताईंनी विचारलं, काय? विनायक म्हणाले, सौम्या इथे आली तेव्हा आपण तिचं दुःख पाहायला हवं होतं, पण आपण खर्च आणि समाजाचा विचार करत राहिलो. मंदाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, मी सुद्धा तिच्याशी पहिल्यांदा हेच विचारलं की ती किती दिवस राहणार आहे. विनायक म्हणाले, लग्न तुटल्यानंतर तिला आपल्या घरात हे ऐकावं लागलं की ती किती दिवस राहणार आहे. यापेक्षा मोठी जखम दुसरी कोणती असू शकते. दुसऱ्या दिवशी मंदाताईंनी सौम्याला जवळ बोलावलं. बाळा, तुझे बाबा बरोबर म्हणत आहेत. तुला आधार देण्याआधीच आम्ही तुला आमची जबाबदारी समजलो. आम्ही असं करायला नको होतं. सौम्या म्हणाली, आई, माझी तुमच्यावर नाराजी नाही. मंदाताई म्हणाल्या, पण माझी स्वतःवर आहे. सौम्याने आईचा हात धरला. आई, जे झालं ते जाऊ दे. मला आता फक्त पुढे जायचं आहे. त्याच दिवशी विनायकही तिच्या जवळ आले. ते म्हणाले, सौम्या, तुला दुसऱ्या शहरात जायचं असेल तर जा, पण हे घर तुझं होतं, तुझं आहे आणि कायम तुझंच राहील. सौम्याने बाबांकडे पाहिलं. बाबा, जेव्हा मला खरंच तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा मला फक्त टोमणे मिळाले. आता मला या घराची गरज नाही. मी स्वतःला सांभाळेन. स्वाती म्हणाली, मला माझ्या घराची आणि खर्चाची चिंता होती म्हणून मी तुझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. सौम्या शांत आवाजात म्हणाली, वहिनी, चिंता करणं चुकीचं नाही, पण एखादा दुःखी माणूस नातं तुटल्यानंतर आपल्या घरी परत आला असताना त्याला त्याच्याच घरात ओझं असल्यासारखं वाटायला लावणं चुकीचं आहे. स्वातीने मान खाली घातली. सौम्याने दुसऱ्या शहरातली नोकरी स्वीकारली. आता तिच्या समोर एक नवा मार्ग होता. पण जाण्याआधी तिला आपल्या कुटुंबाला एक शेवटची गोष्ट सांगायची होती, जी कदाचित या घरासाठी सगळ्यात महत्त्वाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्या आपलं सामान आवरत होती. काही दिवसात तिला निघायचं होतं. मंदाताई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, बाळा, तू खरंच जाण्याची तयारी करतेस? सौम्या हसली. हो आई, आता माझं आयुष्य मला स्वतः सुरू करायचं आहे. मंदाताईचे डोळे भरून आले. मला भीती वाटते. सौम्याने आईचा हात धरला आणि म्हणाली, आई, यावेळी मी कोणापासून पळून जात नाहीये. मी माझ्यासाठी पुढे जाण्यासाठी निघाले आहे. विनायकही खोलीत आले. ते म्हणाले, सौम्या, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. तू घटस्फोटानंतर इथे आली होतीस तेव्हा आम्ही तुला मिठी मारायला हवी होती, पण आम्ही आधी तुझ्या राहण्याचा आणि खर्चाचा विचार केला. सौम्या शांतपणे बाबांकडे पाहत राहिली. विनायक म्हणाले, लोक काय म्हणतील याची आम्हाला भीती होती, पण आम्ही हे विचारायला हवं होतं की माझ्या मुलीला काय वाटतंय. सौम्याच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबा, मला सगळ्यात जास्त दुःख तेव्हा झालं होतं जेव्हा तुम्ही म्हणालात की मला लवकर स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. मला वाटलं होतं की कदाचित माझं स्वतःचं घरही मला ओझं समजतंय. विनायक म्हणाले, आता असं कधीही समजू नकोस. हे घर कायम तुझंच आहे. तेवढ्यात अमोलही तिथे आला. त्याने बहिणीला म्हटलं, सौम्या, माझ्याकडूनही चूक झाली. त्यावेळी मला तुझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं, पण मी शांत राहिलो. सौम्या म्हणाली, दादा, तुझ्या त्या शांत राहण्याने मला खूप दुःख झालं होतं. अमोल म्हणाला, आता कधीही गरज पडली तर विचार न करता मला फोन कर. सौम्याने हसून मान हलवली. काही वेळाने स्वाती ही खोलीत आली. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, सौम्या, मला तुझी माफी मागायची आहे. सौम्याने तिच्याकडे पाहिलं. स्वाती म्हणाली, मला भीती होती की तुझ्या परत येण्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या वाढतील. मी फक्त माझी अडचण पाहिली आणि तुझं दुःख पाहिलंच नाही. सौम्य शांत आवाजात म्हणाली, वहिनी, घर चालवणं सोपं नसतं हे मला माहिती आहे, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नातं तुटतं आणि ती आपल्या घरी परतते तेव्हा तिला खर्चाचा हिशोब नको असतो. तिला थोडं आपलेपण हवं असतं. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. मला समजलं. सौम्या म्हणाली, मी निघते. जाण्याच्या दिवशी मंदाताईंनी मुलीच्या हातात काही पैसे ठेवले. सौम्याने नकार दिला. आई, आता राहू दे.
मंदाताई म्हणाल्या, हे पैसे नाहीत बाळा, हा आईचा आशीर्वाद आहे. नको म्हणू नकोस. सौम्याने ते पैसे घेतले आणि आईला मिठी मारली. विनायक दारात उभे राहून म्हणाले, बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. लग्न तुटलं म्हणून मुलीचं आयुष्य तुटत नाही. सौम्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, बाबा, आता मलाही हेच वाटतं. अमोलने तिचं सामान गाडीत ठेवलं. सौम्याने घराकडे शेवटचं पाहिलं. हेच ते घर होतं जिथे ती कधी मुलगी म्हणून मोठी झाली होती. लग्नानंतर जिथून ती सासरी गेली होती आणि घटस्फोटानंतर परत आल्यावर जिथे तिला स्वतःच्याच घरात परका असल्यासारखं वाटलं होतं. पण आता ती त्याच घरातून कमजोर होऊन नाही तर स्वतःच्या पायावर उभी राहून निघत होती. गाडी निघाली. मंदाताई दारात उभ्या राहून रडत राहिल्या. सौम्याकडे आता एक नवीन शहर होतं, नवीन नोकरी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार होता. तिला समजलं होतं की घटस्फोटानंतर आयुष्य संपत नाही, तर आयुष्य पुन्हा आपल्या पद्धतीने सुरू करण्याची एक संधी मिळते. आणि माहेरही तेव्हाच माहेर म्हणता येतं जेव्हा मुलगी तुटलेलं नातं घेऊन परत येते. तेव्हा तिला हे विचारलं जात नाही किती किती दिवस राहणार आहे, तर तिला असं म्हटलं जातं, तुला स्वतःला सावरायला जितका वेळ हवा असेल तितका वेळ राहा. हे घर तुझं आहे. जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. नातं तुटणं ही एखाद्या मुलीच्या आयुष्याची शेवटची गोष्ट नसते. कधी कधी आयुष्यात आलेलं एखादं दुःख आपल्याला पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद देतं. आणि अशा वेळी माहेर म्हणजे फक्त चार भिंतीचं घर नसतं, तर मुलीला तिच्या कठीण काळात मिळणारा विश्वास आणि आधार असतो. आपल्या मुलीने संकटात माहेरचा दरवाजा ठोठावला तर तिला किती दिवस राहणार आहे, किती खर्च होईल, लोक काय म्हणतील याचा हिशोब देण्याआधी तिला एकदा प्रेमाने जवळ घ्या. कारण दुःखात असलेल्या माणसाला मोठ्या मदतीपेक्षा कधी कधी फक्त दोन प्रेमाचे शब्द आणि काळजी करू नकोस, हे घर तुझं आहे, एवढंच ऐकायचं असतं. आणि प्रत्येक मुलीनेही हे लक्षात ठेवावं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याची ताकद आपल्या आत असते. त्यामुळे कोणतंही नातं तुटलं म्हणून स्वतःला संपवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्याने सुरुवात करा. जर सौम्याची ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशाच मनाला भेटणाऱ्या सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.